हॅलो. हा, चला आता आपल्याला आज लवकर घ्यायचंय थोडासा ओंकार ध्यान साधना. अनुभव सांगायचे काही जणांना आणि मलाही थोडं बोलायचं म्हणून आपण 9ला ठेवलेलं आहे. तर प्रथम मोनिका बंदीवाडेकर मॅडम नवीन साधक आहेत, जानेवारी पासून जॉईन झाल्यात. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं, म्हटलं ग्रुपला सांगा. तर आता त्या सांगतील त्यांचं काय अनुभव आलेला आहे. बोला मॅडम. नमस्ते. नमस्कार मॅडम. मी हं, आताच फेब्रुवारी पासून आपला ओंकार साधनेचा कोर्स जॉईन केला. हं. हॅलो. हा, बोला ना, येते हा. आवाज. हा, मग मी हा. फेब्रुवारी पासूनच मी अगदी नवीनच होते. हम्म. पहिल्या आठवड्यात तर काही 2-4 दिवस माझं जॉईन झालं होतं. पण नंतर मी हम्म. कंटिन्यू केला. पण जसं हम्म. जसं म्हणजे आता 20 वर्षाचा पॅटर्न जो झाला होता, की मी समोरच्या व्यक्तीला म्हणजे आता घरातलेच व्यक्ती म्हणजे माझे मिस्टर, थोडक्यात थोडेसे मतभेद म्हणजे हम्म. दोघांचेही विचार वेगवेगळे. पण प्रत्येकच म्हणजे घरात कुठली असतात. हा हम्म. मी कुठलीही गोष्ट सांगितली तर त्याच्या अपोजिट करणार तो, असा पॅटर्न झाला होता माझा तो. पण हम्म. जेव्हापासून तुमच्या गोष्टी म्हणजे मी संकल्प करायला सुरुवात केली आणि पॉझिटिव्ह वेनी घ्यायला सुरुवात केली, मग पॉझिटिव्ह मी चिंतत राहिले की नाही आता मी जे सांगतेय तो तर ऐकेल आता, किंवा त्याला ते पटतील, माझ्या म्हणजे माझी भावना आहेत त्या त्यापर्यंत पोहोचतील. आता मी हा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला, माझा पॅटर्न चेंज केला, की सगळ्याच गोष्टी चेंज झाल्या. म्हणजे हा एक ड्रास्टिक चेंज होता माझ्या आयुष्यातला. म्हणजे 20 वर्षाचा जो जुना पॅटर्न ती होता. 20 वर्ष काय करत होता, काय आहात, ती बॅकग्राऊंड सांगा ना. काही नवीन नव्हत्या मेडिटेशन मध्ये? म्हणजे करतच होत्या. हा. 20 वर्ष म्हणजे मला असं मी म्हणायची की मी आता मी बोलली ना, हा अगदी माझ्या अपोजिटच करणार. नाही, तुमचं योगाचं वगैरे सांगा ना. अच्छा, मी ऍक्च्युली ना माझा ना डिप्लोमा इन ENTC आहे. पण मी वेब डिझायनिंगच्या फील्डमध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे. आणि मग हम्म. त्याच्यानंतर मी मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून गॅप घेतला हम्म. टेक्निकल फील्डमधून, आणि मग योगाचे मी CCY केलं आणि हम्म. योगाचे क्लासेस घेत होते जिम मध्ये ऍज अ योग हम्म. इन्स्ट्रक्टर म्हणून शिकवत होते. पण आता मुलांच्या ह्याच्यामुळे जरासा तो गॅप पडतोय. मग परत आता मला मी ऍक्च्युली बॅकफुटला गेले 1 वर्षापासून. थोडासा हम्म. कॉन्फिडन्स माझा कमी झाला होता या 1 वर्षामध्ये, हम्म. हम्म. कोविडच्या नंतर. पण म्हणून मग मी आता ध्यानाला परत जानेवारीपासून सुरुवात केली. पण मला तो असा कॉन्फिडन्स वाढल्यासारखा, आणि मंगल मॅडम तुमच्या ऍक्च्युली ज्या काही तुम्ही जे ज्ञान देतायत, तर ते अजून आपण पण एक्सप्लोअर करायला हवं, आणि खूप आपण गोष्टी उशिरा सुरू केल्या असं आयुष्यात वाटायला लागलं मला. हम्म. हम्म. आणि आता जे काही मिळालं म्हणजे एक डिरेक्शन मिळाली आहे, की योग्य दिशेला आपण चाललेलो आहे, चांगल्या व्यक्तीचा हात हातात धरलेला आहे आणि आपण चाललोय पुढे. हा एक बदल व्ह्यू काय झाला झाला. मोठा? खूप मोठा बदल म्हणजे म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक जागेच्या संदर्भात माझा एक संकल्प मी केला होता. म्हणजे अनएक्सपेक्टेडली होता तो. तो माझ्यासाठी प्रतिपदेचा संकल्प हा पहिलाच वेळ होता, 25 फेब्रुवारीचा. म्हणजे मी पहिल्यांदाच असं संकल्प हा प्रकार केला होता. आणि असं अनएक्सपेक्टेडली तो म्हणजे गृहीत, म्हणजे मी असं म्हटलं ठीक आहे बघूयात. आणि तो मी असा केला मी संकल्प, आणि मला अनएक्सपेक्टेडली त्या म्हणजे पूर्णत्वाला येईल आता तो संकल्प, म्हणजे झाला म्हणजे थोडक्यात. बघा, आता मॅडम म्हणजे डिक्लेअर करतीलच संकल्प. ध्यानी मनी पण नक्कीच. नव्हतं, पण मिस्टर वन स्टेप ध्यानी ऍड म्हणी गेले. जसं मी आज ध्यानी सांगितलं माझ्या क्लिपमध्ये की माझे मिस्टरच आता काही करू लागलेत. हो. तसंच मॅडमच्या मिस्टरनी दणकाच दिला. मॅडम एक स्टेप तर ते 2 स्टेप जाऊन पुढे म्हणाले आणि झाली ही गोष्ट. तर आता लवकरच आपल्याला मॅडम सांगतील गुड न्यूज. तर महत्वाचं म्हणजे की मॅडम नी लगेच ऍब्सॉर्ब केलं, संकल्प केले, पॅटर्न बदलले, म्हणून रिझल्ट आले. हो, अमेझिंग. आता खरंच. 25 फेब्रुवारीला बघा किती दिवस झाले, फेब्रुवारीला जॉईन झालेत त्या. हो, आणि हो, फक्त ओंकार फेब्रुवारी. साधना करतायत. ओंकार हो. साधना करतायत त्या फक्त, बाकी दुसरं काही केलं नाही. आता जॉईन व्हायला लागले. आता मेंबरशिप पण घेतली सुदर्शन पिरामिडची त्यांनी, आणि सकाळचाही कोर्स करतायत. तर एवढा फक्त ओंकार साधनेने त्यांना बदल झालेला आहे. आणि मी काय सांगते ते 100% ऍक्सेप्ट करून त्याला इम्प्लिमेंट करतायत, त्यामुळे रिझल्ट आलेला आहे तो. तर हो, आणि धन्यवाद. हा. म्हणजे अजून काही? पॅटर्नच खूप चेंज झाला एकदम, म्हणजे मन शांत, म्हणजे जी हा. चिडचिड व्हायची ती एकदम कमी झाली. सगळ्याच गोष्टी असं म्हणजे आणि आता. दिसायला दिसायला हे खूप छोटे वाटत असतील तरी पण, पण खूप मोठे आहेत. कारण मी जे काही काल परवा बोलले सकाळच्या सेशन मध्ये,
की आपले जे लेअर आहेत, इमोशन्सचे लेअर, आपले पॅटर्न स्वभावाचे, आपल्या बिलीफ थेरपी, आपण मनोमय लेअर मध्ये काय घातलेलं आहे, आपल्या इमोशन्सला आपण काय टाकलेलं आहे, आपल्या कारण शरीरात काय आहे, सूक्ष्म शरीरात काय आहे, हे जन्मानुजन्म, या जन्माचंच नाही, जन्मानुजन्म तिथे स्टोअर झालेले आहेत. आपल्या इच्छा, आकांक्षा, ह्या सगळ्या जोवर मोकळ्या होत नाही तोवर ती शरीर डिलीट होणार नाही, डिझॉल्व्ह होणार नाही. आणि जोपर्यंत ती शरीर किंवा ते लेअर डिझॉल्व्ह होणार नाही तोवर आपण मोक्ष प्राप्तीला आपण तयार राहणार नाही. खरं डायमेन्शन वगैरे, आता उद्याचं आपलं सकाळचं सेशन डायमेन्शन्स वर आहे, पण डायमेन्शन्स वगैरे तसं काही नाहीये. बघितलं तर इतकं म्हणजे सोपी गोष्ट आहे की आता तर अर्ध्या दिवसात, एका दिवसात सगळे आपण डायमेन्शन्स क्रॉस करून वर जाऊ शकतो. तर हे उद्या तर मी जे काही आता ज्या अर्थाने लोक डिस्कस करतायत त्या अर्थाने मी घेणार आहे डायमेन्शन्स. पण खरं तुम्हाला म्हणजे गुप्त रहस्य असं ते पण सांगणार आहे, की जसं आज बऱ्याच गोष्टी सांगितल्या मी, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि हे सगळं सायंटिफिक काय आहे. तसंच मी तुम्हाला डायमेन्शनही सांगणार आहे. आणि आपल्या ज्या सकाळच्या क्लिन्झिंग झालेल्या आहेत तर त्याचे इफेक्टही सुरू झालेत. म्हणजे जाणीव आपली वाढलेली आहे, चेतना वाढलेली आहे. आणि आज ह्या ज्या मॅडम म्हणतात पॅटर्न बदलले, तर इतकं हे आज आपण सकाळी केलं. आणि म्हणून मग मी आता सुद्धा ध्यान तेच ठरवलेले आहे. आता आपण पंचकोश क्लिन्झिंगचं ध्यान करणार आहे, जे खास ओंकार क्लाससाठी आपण 9-10 व्हिडिओ ध्यानाचे केलेले आहेत. आणि हे एकदम रहस्यमय ध्यान प्रकार आहेत. रहस्यमय आणि खूप आपलं मंडोकोपनिषद, आपण शास्त्राचा आधार घेतोय, आपल्या वेदांचा आधार घेतोय, त्याप्रमाणे डिझाईन करतोय आपण आणि मग घेतोय. तर हा अफलातून कोर्स आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आज जो काही आहे तो लिहिलंय त्याला वॉटर अफर्मेशन, पण त्या वॉटर अफर्मेशन मध्ये मी पंचकोश शुद्धी म्हटलेलं आहे. तर हे आज खूप महत्वाचं होणार आहे. जे सकाळचाही कोर्स करणार आहेत त्यांना उद्या अजून जास्त फायदा होणार आहे. हे बघा, मी म्हंटले आपण डायमेन्शन मध्ये प्रवास करणार आहे. बरेच जण उडायला लागलेत आता, हवेत तरंगायला लागलेत, म्हणतायत आता ते सगळे जाणीव होतीये. आणि आपल्याला उद्या डायमेन्शनचाच प्रवास करायचा आहे. आणि डायमेन्शनच्या पार 64 डायमेन्शनच्या पलीकडे जायचंय. मग याच्यात विंग्स इमॅजिन करा, नाहीतर पिरामिड इमॅजिन करा, नाहीतर स्पेसक्राफ्ट इमॅजिन करा, फुगा इमॅजिन करा. आणि पिरामिड सुद्धा स्पेसक्राफ्टच एक उदाहरण आहे. एका विशिष्ट ऊर्जेमध्ये पिरॅमिड स्पेसक्राफ्ट प्रमाणे ऍक्ट होतो तो. त्यामुळे तर आता धर्तीवर जास्त पिरॅमिड येतात. ऍक्च्युली ह्या सगळ्या हिडन अजेंडा आहेत. दिसतंय वेगळं, ऍक्च्युली शास्त्र वेगळं, पण हे लोकांना माहिती नसतं. म्हणून मग वेगळ्या भाषेत मी जसं म्हटलं तुम्हाला राम मंदिर वगैरे, तर हे जसं ग्रीड उभारल्या तसेच ते पिरॅमिड म्हणजे स्पेसक्राफ्ट. स्पेसक्राफ्ट म्हणजे ऍक्च्युली यान बिन तयार फिजिकल असं नाही होणार आहे. त्यामध्ये लगेचच एका विशिष्ट ऊर्जेला पिरॅमिड मधनं आपण चेतनेचा प्रवास करणार आहे. जसं मी तुम्हाला म्हणते पिरॅमिड हायर डायमेन्शनला कनेक्ट करतो, तसंच ते होणार आहे. तर उद्या सुद्धा तसंच आपल्याला करायचंय. पण त्याच्या आधी आज आपण पंचकोश क्लीन्स करून घेऊया. तर आता मनीषा मॅडमना पण मी हे करते की मनीषा मॅडमनाही सांगायचे अनुभव जरा, म्हणून मनीषा मॅडमला सांगू आपण. बघा चेहरा बघा मॅडमचा, अमेझिंग मॅडम, मस्त. खूपच बदल झालाय चेहऱ्यावर. खूप 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 खूपच बदल झालाय. आणि बघा सगळ्यांनी जरा होतं. टाळ्या वाजून कौतुक करूयात आपण मनीषा मॅडमचं. सगळ्यांनी माईक हे करा आणि टाळ्या वाजा. बघा कसं रूप फिजिकलही बदललेलं आहे. म्हणजे हे थोडस खूप अमेझिंग आहे. बोला मॅडम. आत्मवंदन सर्वप्रथम सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. सुदर्शन पिरामिडला खूप खूप धन्यवाद. मंगल मॅडमच्या ऊर्जेला देखील खूप खूप धन्यवाद. मॅडम तुमच्यामुळे, तुमच्या एका शब्दाच्या नाही, मोटिवेशननी, माझ्यामुळे काही म्हणू नका. आपल्याला गायडन्स देणारी ऊर्जा, ऊर्जा शब्द हो वापरत हो, चला. आपल्या ऊर्जेमुळे असं म्हणा, ऊर्जेच्या, आपल्या ऊर्जा. हा, हं. आपल्या ऊर्जेच्या एका शब्दाच्या एनर्जीमुळे मी तो शब्द पकडला होता मार्च महिन्याचा म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि तो संकल्प लिहिला होता, लगेच लिहिला होता मी, की मला विपश्यनेला जायचं. पण त्याच्याबरोबर मी असे प्रत्येक महिन्याचे, आता गेली 3-4 महिने झाले मी ओंकार साधना करते. तर खूप असा अफलातून चेंजेस मला ओंकार साधनेमधून आला. सुरुवातीला जो माझ्या आवाजामधला म्हणजे खरखरपणा जो होता
तो एकदम ऑटोमॅटिक कमी 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 होत गेला. आणि माझा आवाज थोडा अजून मृदू झाला. तो मला लोकांच्या ह्याच्यामधून जाणवला. विपश्यनेला देखील मला माझ्या ते जे आचार्य होते त्यांनी सांगितलं, तुझा आवाज खूप गोड आहे. मी म्हटलं बरेचसे लोकांचे रिप्लाय उलटे येतात, पण इथे आल्यानंतर मला पॉझिटिव्ह रिप्लाय आले आणि त्याचे मी खूप धन्यवाद मानले. मला रात्रीचा 9 ते 10चा, 9 ते 9:30चा, 9:30 ते 10चा जो आपल्या अर्चना मॅडम कोर्स घेतात आणि त्यांचा तो आवाज मला सारखा घुमत होता. तोही मला मॅडम खूप एनर्जेटिक नीता जाणवला. मॅडम ना? नीता मॅडम, नीता हा गुजर हा. मॅडम, हम्म. सॉरी अर्चना मॅडमचे हम्म. नाव आलं. हा नाही ठीक आहे, मॅडम त्याच्याबरोबर नुकत्याच आल्यात जॉब वरनं बघा. हा. हो. बोला मॅडम. हा. आणि मग मी अजून 2-3 संकल्प जे केले होते शेतीविषयीचे, माझ्या मुलांविषयीचे, आणि तसेच्या तसे ते एकदम परफेक्ट पूर्ण झालेले आहेत. कारण ओंकार साधनेने जो ओरा, आपल्या ओराच्या बाजूला जेव्हा आपण ओंकार मेडिटेशन करतो त्यावेळेस जे व्हायब्रेशन जाणवतात ते मलाच नाही, माझ्या पूर्ण या रूमला, जे माझ्या आजूबाजूला जे असतात, जरी त्यांनी ओंकार नाही केलं, मेडिटेशन नाही केलं, तरी त्यांना त्याचे व्हायब्रेशन ऑटोमॅटिक पोहोचत होते. आणि तेही मनोमन मी जेव्हा त्यांची नावं घेऊन जे संकल्प लिहिले होते आणि आठवण करायची व्हिज्युअलायझेशन करताना, तर ते त्यांच्यामधले रिफेक्ट मला जाणवले. माझ्या दोन्ही मुलांनी तायक्वांदोची एक्झाम असते फिजिकली, तर दोन्ही मुलांनी 2-2 एक्झाम 1 डे मध्ये कव्हर केला आणि ते फर्स्ट क्लासने क्लास पण झाले. मग ते त्यांनी मी लिहिलं होतं आणि त्यांनी ते ठरवल्याबरोबर मी त्यांना सपोर्ट करायला सुरुवात केली, की बाबा तुमची प्रॅक्टिस नाहीये तरी पण तुम्ही करताय तर तुम्ही करू शकताय. आणि मग त्यांच्याकडून मी मेडिटेशन पण सकाळचं रोज करून घेते. त्याचाही त्यांना खूप चांगला रिझल्ट आला. आनापानसती करतात आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट त्यांना येतोय, हेही मला जाणवतंय. आणि त्यांचाही ओरा मला भरपूर प्रमाणामध्ये मोटिवेट करतोय. मला जाणवलं नाही किंवा त्यांनाही जाणवलं नाही की आई विपश्यनेला जाते मग आपण कसे राहू, किंवा मला जाणवलं नाही कशी राहतील मुलं, अभ्यासाचे दिवस आहेत वगैरे. पण निश्चय आपला एकदम पक्का असेल ना, ज्या दिवशी मी संकल्प लिहिले त्याच वेळेसचा निश्चय माझा पक्का होता की मी करणार आणि ते होणार. खूप अडचणी आल्या, फॅमिलीमधून आल्या, हसबंड कडून आल्या, ऑफिसमधून आल्या, पण माझा एकच निर्णय, हा मला तर जायचंच आहे आणि मी जाणारच आहे. त्याला कसं सामोरं जायचं तुम्ही ठरवा, मी तर जाणार आहे. असं ठरून मी प्रत्येक याला एवढी सामोरी गेली. आणि 2 महिने म्हणजे मार्चचा पूर्ण महिना, फेब्रुवारीचा पण महिना, जसं मॅडमनी फॉर्म भरायला आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं की मी चालली आहे पगोड्याला मुंबईला, तिथे 1,000 लोक एका वेळेस सेटिंग करू शकतात, हेही वाक्य मॅडमनी सांगितलं होतं. त्यावेळेस क्लिक झालं की अरे एकदा विपश्यना केली, मॅडम सेकंड टाइम जातात, आपल्याला खूप गरज आहे क्लिन्झिंगसाठी, मनावरच्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींच्या क्लिन्झिंगसाठी, तर आपण जाऊ शकतो. तिकडून आल्यानंतर खूप अशी मोठी मोठी कामं माझी झाली. तिकडे जाण्याअगोदर पण भरपूर कामं झाली, कारण रेग्युलर मी मेडिटेशन करत होते रोज. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ऑफिसमध्ये सुद्धा रिकामा वेळ थोडा मिळाला तर मी चक्र ध्यान आणि देवी ध्यान मी प्रामाणिकपणे भरपूर वेळा केलं. देवी ध्यानामध्ये असे वेगवेगळे मॅडमनी कार्यक्रमात त्या ह्याच्यामध्ये वाक्य अशी सांगितलेली आहेत, ती फील व्हायची की मीच ती देवी आहे आणि मी त्या ह्याप्रमाणे मी ते करत आहे. तर ऑटोमॅटिक माझ्याकडून ती कामं होत गेली. आणि आपण, मॅडम आपल्याला नेहमी सांगतात की ऊर्जा आपल्या बरोबरच ब्रह्मांडीय ऊर्जा ऑटोमॅटिक आपल्या कार्यामध्ये एवढी काही लोक किंवा एवढी काही पॉझिटिव्ह लोक ऑटोमॅटिक त्या त्या वेळेला पाठवून देतात आपल्या जवळ. आणि मग आपली कामं होण्यासाठी ऑटोमॅटिकच ती कामं पूर्तीला संकल्प पूर्ती आपली होती. आणि माझे भरपूर संकल्प महिन्याचे मी जेवढे लिहिते ते पूर्ण होतातच, बऱ्यापैकी होतात. छोट्या छोट्यांपासून सुरुवात केली मी आणि मग मोठ्या संकल्पांना ऑटोमॅटिक मार्ग मोकळे होतात. आणि ते या मार्चमध्ये 2024च्या मार्चमध्ये माझी एवढी मोठी कामं झाली की गेल्या 30-35 वर्षामध्ये आम्ही जमीन घेऊ शकलो नव्हतो, किंवा मी माझ्या 19 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये
काही स्वतःसाठी करू शकत नव्हते. पण आम्ही 1.5 एकर जमीन खरेदी केली आणि अ, ती नावावर पण झाली. त्याचबरोबर सासूबाईंचा घराचा इश्यू होता बऱ्याच वर्षापासून. तो इश्यू ह्याच महिन्यामध्ये कंप्लीट झाला. मी विपश्यनाला गेले 20 तारखेला आणि 21 तारखेला घराचं देखील खरेदी झालं आणि ह्या सगळ्या लिहिलेल्या गोष्टी आहेत, की त्या माझ्या पूर्ण ते झाल्या. कसे आले सांगा ना मॅडम, मित्रांनी कसे दिले, मित्रांना मी दिलेले पण ते मी तर सगळं मुंबईला होते. अमेझिंग आहे. इंटेन्शन लिहिलं, अगदी, अगदी, डोनेशन त्यांनी अगदी. दिलं आणि हो. सेवा केली. ते सांगतीलच थोडस, ते पण सांगा. हा, मी पैसे कसे आले विपश्यनेला सांगा. हा, आधी पैसे हां, कसे ते तर सांगा. हा. हां, हां. तरी शेतामध्ये जेव्हा मी मुंबईला गेले त्यावेळेस मी आमच्याकडे थोडेसे पैसे कमी पडत होते या घराच्या कामासाठी. तर त्यावेळेस मिस्टरांना त्यांच्या मित्राने अचानक फोन केला आदल्या दिवशी. हे शांत झाले, मी नव्हते आणि मग पैसे कुणाकडून घ्यायचे किंवा कसं करायचं ॲडजस्टमेंट. मग घराचं काम थांबवलं. त्यांना म्हटलं, "मग आपण आल्यावर करू." ऐन वेळेला छोटे जे दीर होते माझे, हरियाणाला असतात. ते म्हणले 4 लाख देतो. नंतर म्हटले 3 देतो. त्याच्यात 1-1.5 महिना गेला. 3ही नाही, 4ही नाही, 2ही नाही. मग आम्ही ढासळलो थोडंसं, की आता करायचं कसं? ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्याच्याकडून झालं नाही. अचानक एका मित्राचा फोन आला. मी विपश्यनेला होते आणि तो म्हटला, "अरे माझा पगार झाला आणि ₹3 लाख उरलेत. तुला हवेत का?" बघा काय आणि विचार केला होता काय का कसं मॅडमनी, चाललं? कोठून येतील, काय येतील, अजिबात नाही. संकल्प लिहिताना नाही. अजिबात, आपण अजिबात ऑनेस्ट नाही. असलो ना, आपण पॉझिटिव्ह असलो, आपण लोकांसाठी काम केलं, की ती ऊर्जा नेतेच नेते वरती. आता हे कशामुळे झालं? मॅडमला वाटत होतं विपश्यनेला गेल्यामुळं, पण मी नाही म्हटलं. मी म्हटलं तुम्ही जे पंचकर्माचा कॅम्प केलाय, ते जे डोनेशन ते सांगा मॅडम आता थोडंसं हो. पंचकर्म आणि हे. जेव्हा त्यामुळे ते पंचकर्म झालेलं आहे. हं. हो, बरोबर. पंचकर्माचा प्रोग्राम अ, अचानक पंचतत्वाचा प्रोग्राम जेव्हा माझा बर्थडे होता आणि निमित्त ठरलं, की करायचंच आहे. तर त्यांच्यासाठी खूप साऱ्या हे आल्या होत्या. म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर जास्त पडत असतो. पण आपण एकटे पॉझिटिव्ह जरी असलो, तरी निगेटिव्ह एनर्जीला दबून टाकतो आणि ऑटोमॅटिक आपण त्याच्यातून तरून जातो. मी तो प्रोग्राम मॅडम सर्वांच्या मदतीने आम्ही घेतला आणि 80-85 लोकं त्याच्यामधून हे झाली सेवा दिली आपण त्यांना पंचतत्वाची आणि जवळ-जवळ 80% लोकांना 85% पेक्षा चांगला रिझल्ट आहे. सोरायसिसचा एक पेशंट त्या व्यक्तीला गेले 4 वर्ष पूर्णपणे तो हे होतो, जखमी होतो ह्या महिन्यांमध्ये. त्याला 13 दिवसामध्ये 50% पेक्षा जास्त रिझल्ट आला पंचतत्वाचा. हा खूप किती मोठा सुंदर. चांगला रिझल्ट होता. आणि त्या सेम डेला अपंगाचं सांगा. खूप हं, साऱ्या लोकांना हं. खूप साऱ्या लोकांना अ, एका व्यक्तीला तर ते खूप लॉर्ड फॅमिलीमधले होते, पण त्यांना सांगितलेलं मी या म्हणून. त्यांचा पाय खूप लचकलेला. त्यांना चालायला येत नव्हतं. किक मारायला वगैरे येत नव्हतं. अर्ध्या तासात त्यांचा पंचतत्वाने पाय पूर्णपणे बरे झाला. त्यांनी त्यांच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन आले त्याच्यानंतर 1 तासाने आणि सर्वांची त्यांनी पंचतत्व चिकित्सा केली. सगळ्यांचे रिझल्ट खूप चांगले आले. त्याच्यानंतर अन्नदानाचा पण प्रोग्राम आम्ही ठेवला होता. खूप लोकांनी त्याचा हे घेतला. मग त्याच्यामध्ये ज्या लोकांना रिझल्ट आले, त्याचे ब्लेसिंग मॅडम म्हणले त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना आलेच. मग मेडिटेशन पण आमचा एक इथला लोकल ग्रुप आहे महिलांचा. त्यांचं मेडिटेशन मी आमच्या घरात घेत असते. त्यांनाही सगळ्यांना सांगितले कोणाचे गुडघे दुखायचे राहिले. एक मुलीचं महिनाभर पिरियड्स येत होते तिला म्हणजे कंटिन्यू ब्लिडिंग चालू होतं. 2 दिवसात तिचं पूर्णपणे ब्लिडिंग स्टॉप झालं. प्लस तिचं पोट दुखायचं देखील थांबलं. मग मी तिला विचारलं 3-4 दिवसांनी, "अगं तुला बरं वाटतंय का?" ती म्हणली, "आणि तू रेग्युलर कलर लावतेस का?" म्हणली, "2 दिवसातच सगळं थांबलं. त्याच्यानंतर 2 दिवस लावले मी. परत काही मला त्रास झाला नाही, मग मी काही कलर लावला नाही." असं तिने मला बघा सांगितलं. किती सुंदर, हे का? आता हां, हे पंचतत्व जे आले आपल्या बरोबर, आपल्याला आपला जे आहेत मनीषभाई म्हणून आहेत, ते हो. त्यांची टीम आली होती, 2 लोक आले होते, मी पण होते. आणि हां, हे जेव्हा ते मॅडम पैसे देऊ लागले त्यांना, की तुम्ही आलात एवढं लोकांना, तर हां. त्यांनी अजिबात पैसे घेतले नाहीत. ते नाही म्हणाले, घेतलं. हम कुछ लेते नहीं है, आप ये गोदान करो.
तर मॅडमनी ते पैसे सगळे गोसेवेसाठी वापरले. आणि हे हो. जे केलं ना त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याच्यामुळे दणदण पुढे सरकलेलं आहे. स्वतःच शुद्धी झाली, ऑरा शुद्धी, मनातले विचार, आपण पॉझिटिव्ह राहणं, क्लिन्झिंग, हे तर पहिली स्टेप आहे. ही पहिली स्टेप आहे. आणि इंटेन्शन, संकल्प पेरणं ही दुसरी स्टेप आहे. आणि तिसरं दान पण झालं. या तिन्ही गोष्टी झाल्या, त्यामुळे खूप रिझल्ट आलेले आहेत. तर खूप खूप अभिनंदन मनीषा मॅडम. आणि मनीषा मॅडम सगळं सिन्सिअरली करतात. आणि बघा, आता विपश्यनेनंतर आल्यानंतरही सकाळी कोर्स जॉईन केला होता. आता सुद्धा बघा 5 मिनिटं त्यांना झालेले आहेत. वाटतंय का ड्युटीवरनं दिवसभराच्या, पोलीस आहेत त्या, एवढी ड्युटी करून आलेला चेहरा वाटतोय का? हा बघा. आणि किती तळमळ, अनुभव सांगण्याची, हे पण शिका त्यांच्याकडनं. अनुभव शिकाय लगेच वेळेत 9 वाजता हजर होते आणि मी सांगते म्हटले. मी म्हटलं नको, गाडीवर नको, थांबा जरा, त्या मोनिका मॅडमना सांगू, मग तुम्ही या, सेटल व्हा थोडस. तर धन्यवाद खूप खूप मनीषा मॅडम. तर धन्यवाद मॅडम. हे मला महत्वाचं सांगायचं आहे की सिन्सिअरली केलं तर आहेच, 100% काय त्याच्यावरती रिझल्ट आहेत. आणि पैसे पण बरोबर आले वेळेला. अपेक्षा नसणार आहेत. कारण लाईफ मधनं हे पण शिकण्यासारखं आहे की आपल्या जवळचेच आपल्याला कधी साथ देत नसतात. लक्षात घ्या, माझाही अनुभव मॅडम, असाच अजून आहे. एक सांगायचं राहिलं एक वाक्य. हा. हम्म. मार्च महिन्यामध्ये मी 3 संकल्प केले होते. 3 ठिकाणी दान करण्याचे, बर्थडे हम्म. आणि संकल्प पूर्तीसाठी. ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे लिहून ठेवले हो. होते. आणि तुम्ही बोललेलात की मार्च एंड पर्यंत तुम्ही हे करू नका, 1 एप्रिलला तुम्ही हे करा. 1 एप्रिलच्या पहिल्या क्लासच्या दिवशीच मी पहाटेला लगेच ते मी व्हिडिओचा सांगितलं, पण मी तुम्ही ती क्लिप ऐकलेली दिसली नाही तुम्हाला, कार्यक्रमातच मी सांगितले. मनीषा मॅडमने दणदणीत डोनेशन पहिल्याच दिवशी दिलेलं आहे. आणि मला कार्यक्रमाची, अवनी मॅडमच्या कार्यक्रमाचं थोडस आता एप्रिल महिना सुरू झाल्यामुळे हे होती. आणि नीता मॅडमनी पण दणदणीत दिले. तर दोघींच्या नावावरच तो कार्यक्रम करू. आणि त्या तुम्ही दोघींनी येणं आवश्यक आहे त्यावेळेला. म्हणजे स्पॉन्सर्ड नक्की बाय मॅडम. नीता मॅडम आणि आपल्या मनीषा मॅडम, असाच तो प्रोग्राम. कारण दोघींनी अन्नदान हेतू लिहिलेला आहे. हे मी हो. टाकले कार्यक्रमात कुठल्या, तुम्ही काय ऐकलं नाही ते रेकॉर्डिंग बहुतेक. तर नीता मॅडम हा, काही दिसत नाही. नाहीयेत मला. नीता मॅडम नाही जॉईन झालेले. आता सविता मॅडम, धन्यवाद मॅडम. सविता मॅडम कोण आहेत त्यांचं मी आता काढून टाकणार आहे. बरेच दिवस मी सांगतेय की सविता कोण आहे, त्यांनी आडनाव लिहायला शिका. कोण आहे मला जरा कळेल का? कोण नाव लिहित नाहीये? आपण कशासाठी नियम केलाय की नाव लिहा, नंबर लिहा? कळेल का कोण सविता, नुसतं सविता नावाने बसत आहेत? सविता नाही, मॅडम. मी आहे खन्ना म्हणून. मग तुम्हाला मी उद्या धाडकन उडवणार आहे सकाळी असलं तर. तुम्ही आडनाव लिहा. मी खूप दिवस हे नाव घेतेय, असं आपल्याकडे चालत नाही. आडनाव लिहायचं आहे, नंबर्स लिहायचे आहेत. कावेरी मॅडम नंबर लिहा. मनीषा मॅडम आता तुम्ही सुद्धा. समजत नाहीये कसं हे बघा, लिहायचं ते. मनीषा मॅडम पोलीस आहेत, त्यांना बघा 100 नंबर मिळालाय. इतकं हे पर्पजफुली सगळे नंबर्स आहेत. मॅडम मनीषा मॅडम तो पण आधी टाका, नंबर आधी टाका. आणि शकुंतला मॅडम, शुभदा मैडम, नंबर डालिए आप. नंबर कसा टाकायचा मॅडम? नंबर, आत्मवंदन मॅडम, कस काय नंबर ओळखायचा मॅम? नंबर ओळखायला तुम्हाला हे सगळं सांगत असते ना मी. पहिल्यांदा तुम्ही नवीन लोकांनी विहंगम कम्युनिटी ग्रुपवरचं वाचलं पाहिजे. व्यवस्थित सगळ्या गाईडलाईन्स असतात. पहिली गाईडलाईन्स की Zoom.us ला जायचं, लिहून घ्या Zoom.us. आणि हे जमलं नाही तर कोणाकडनं, मुलांकडनं, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं करून घ्या तेवढं. Zoom.us ला जा. आणि तिथे हा हा. प्रोफाईल असतं, तिथे प्रोफाईल असतो आपला. झूम विचारतो की तुमचं नाव काय आहे, तुमचं ईमेल आयडी काय आहे, तो क्रिएट करा. आणि हो मग हो मॅडम, ते तो हो म्हणतो हो. डिस्प्ले नाव काय आहे. त्या डिस्प्ले नावाला तुम्हाला काहीही लिहिता येते. तिथे नंबर टाकून तुमचं नाव एकदा लिहिलं की तुम्ही कुठेही, कधीही, कशीही या डिव्हाइसवरनं मीटिंग अटेंड केली की तो नंबर येणार. फोटो टाका तुम्ही, सुंदर फोटो असू द्यात. तुम्हाला जर माझे भरपूर रिझल्ट आणायचे असतील, हे बघा नंदा मॅडम, फोटो लावा. छानपैकी फोटो असं बसायचं आपल्या कार्यक्रमांना. कोमल मॅडम बघा, फोटो लावा तिथे. फोटो लावायचा नसेल तुमच्या कोणाचं श्रद्धास्थानाचा, हे बघा सुलक्षणा मॅडम बघा. शिका या लोकांकडनं, ह्यांना नेहमी चांगले रिझल्ट येतात. सगळे नियम पाळा. हा महत्वाचा नियम आहे, नंबर घालणं महत्वाचा नियम आहे. कारण ऊर्जा आपण बॅलन्स करतोय. तारा मॅडम नंबर आधी टाका. आणि जर ते येत नसेल Zoom.us तर इथे आपलं पार्टिसिपंटचं सिम्बॉल असतं मोबाईलवर. 2 डोकी हो, दिसतात हो. मनुष्याची, त्याला क्लिक करा, बोट ठेवा.
तर तिथे बोट क्लिक केलं की लगेच तुमचं पहिलं नाव दिसतं. आणि पहिलं नाव दिसलं की तुम्ही लगेच तिथे क्लिक केलं की तुम्हाला ते बदलता येतं. पण हे दरवेळेला करत बसावं लागेल. दरवेळेला लक्षात नाही राहत आपल्या. म्हणून मग तुम्ही माझं बघा, बऱ्याचदा माझं चुकतच नाही कधी. मी काय झुम डॉटर्सला घातलेलं नाही. मी नेहमी रोज बदलते. तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा. कारण मी मंगलधेन नावानीच बसते, लक्षात घ्या. कारण ह्या गोष्टींना खूप महत्व आहे. नाव, नंबर, ते व्हायब्रेशन घेऊन कार्यक्रम अटेंड करणं खूप महत्व आहे. तर हे थोडंसं पाळा. नाहीतर मग मी आता सविता मॅडमचं खूप वेळा नाव घेऊन झालेलं आहे. आणि सकाळी नंबर नसेल तर मी काढणार आहे, हे पण सांगते. माझे जे हायर लेवलचे प्रोग्राम असतात त्याला तुम्ही नंबर घालून बसणं गरजेचं असतं. इतर ह्याला ठीक आहे, पुस्तक वाचन किंवा दुसरं काही त्याला नसेल तर चालेल. आता मी आज बघतीये. तर आज आता आपल्याला ध्यान करायचंय. नीता मॅडम जॉईन झाल्याच नाहीत अजूनही. तर आता मला थोडंसं, मी ते पंचकोश क्लिन्झिंगचं सांगितलेलं आहे तुम्हाला. तसंच ओंकार ध्यानामध्ये आपण ते 10 व्हिडिओ मी टाकलेत आज ग्रुपवर. तर ते सगळे वापरा. आणि शेअर करण्यासाठी कोणीतरी पुढं या आणि शेअरिंग करत चालला. मोनिका मॅडम, तुम्ही आज जरा शेअर करता येते का बघा, नाहीतर सुलक्षणा मॅडम करतातच नेहमी. तर बघा तुम्हाला शेअर कोण, मोनिका मॅडम तुम्हाला व्हिडिओ ग्रुपवर आहेच आहे आता टाकलेला. तर आपण ध्यान करूयात आधी, मग मॅडम आल्या तर त्यांना काय घ्यायचंय त्या घेतील. मला सगळ्यांनी कोणत्या श्वास, अफर्मेशनचा हा, मी तुम्हाला कुठला कोर्स शेअर करते. करायचा? नाही सुलक्षण शकुंतला कुंभार, काय मला काही कळत नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते. हा मोनिका मॅडम करा शेअर, बघा येते का. ग्रीन सिम्बॉल असतं को- बघा शेअर, ते दाबा. नाही, कुठला करायचा? कुठला करायचा आहे? 4 नंबरचा करा, वॉटर अफर्मेशन. वॉटर अफर्मेशन, पंचकोश एक मिनिट. पंचकोश क्लिन्झिंग करायचं आज आपल्याला. तर ग्रीन ॲरो दिसतो, शेअर ऑप्शन दाबायचा. तिथे एक छोटासा चौकोन येतो, साऊंड विचारतोय का बघा. नाही तर मग साऊंड सुलक्षणा मॅडम सांगतील मोबाईल वरनं कसा करायचा. मॅडम सांगताय का सुलक्षणा मॅडम, साऊंड मोबाईल वरनं कसा करायचा शेअर, काय असतं ते. आणि तो शेअर करा साऊंड, आणि मग तो व्हिडिओ दाबा. हो. आधी शेअर तर होते का बघा. आधी मी ग्रीन तुम्हाला को होस्ट याच्यावरती केलेलं शेअर आहे. हा शेअर स्क्रीन आहे तो त्याला पहिले करा. हा, एक मिनिट. शेअर शेअर मध्ये URL कॅमेरा कशामधून करायचं ते फोटो? हॅलो. हा सुलक्षणा मॅडम, हॅलो. शेअर सुलक्षणा शेअर मॅडम काय झालं. सुलक्षणा मॅडम तुम्हीच शेअर करा, नाहीतर नंतर तुम्ही बघा, दोघी मिळून ठरवा. हो, कारण ठीक आहे, मोबाईल ठीक आहे वरनं मॅडम. मला नाही माहित. मोनिका मॅडम तुम्ही हा, सुलक्षणा मॅडमशी नंतर मीटिंग झाल्यावर उद्या बघून घ्या. आणि मग बरं तसं बरं, ठीक शेअर करून, नीता मॅडम असताना. नाही तर माझ्या लिंक मध्ये थोडं वेगळं असतं. तुम्हाला येतंय का ठीक मॅडम, आहे. सुलक्षणा मॅडम शेअर करता येते? सुलक्षणा मॅडम, मी तुम्हाला आता कोर्स करते, मोनिका मॅडमने केलं होतं. सुलक्षणा मॅडम काय गायब झाले का काय, रेंज गेली, नेटवर्क गेलं, काय झालं? नीता मॅडम पण नाही आलेले अजून. नीता मॅडम, मॅडम मी शेअर केलंय आता. मॅडम तुम्ही नाही जॉईन आवाज नाही झाला? बरं ठीक आहे. मी केलं आता जॉईन. हो, येतोय आवाज? आवाज तुमचा येते, व्हिडिओचा येते का नाही माहिती. व्हिडिओ नाही, सुरू करा. व्हिडिओचा येतोय का? तेच. हा, केलाय मी सुरू. व्हिडिओ, हा सुरू करा ना. व्हिडिओचा नाही, व्हिडिओ केला सुरू करा केला ना केला मॅडम. केला सुरू. नाही येते, व्हिडिओचं नाही येते आज. नाही येतोय का?
मग ते सुलक्षणा मॅडमना माहिती आहे साऊंड कुठे शेअर करतात मोबाईल वरनं. त्यांचं काय झालं, सुलक्षणा मॅडमचं काय झालं? परंतु आता मी कॉपी पेस्ट केली लिंक, फक्त साऊंडच मला दिसेना. हॅलो, हा मॅडम, काय झालं? सुरू हे लाईटच गेले होते मग त्यामुळे चेंज बरं. करायला वेळ गेला. आता त्यांना साऊंड कुठं शेअर ऑप्शन येतो मोबाईलवर? त्यांनी शेअर तर व्हिडिओ दिसतोय. मी व्हिडिओ हा केलाय, पण साऊंड कसा शुभदा करायचा? मॅडम, तुम्ही व्हिडिओ बंद करा. कोणालाही व्हिडिओ ऑन करायचे नाहीयेत, लक्षात घ्या. बोलण्याच्या वेळेला फक्त ऑन करा. शेअरला क्लिक केलं का तुम्ही ग्रीन हा, बटनला? शेअर हो, ते केलं ना. आता त्यांचा व्हिडिओ केलं. दिसतोय बघा. मॅडम, तुम्ही हा 3 तर ते नंबरचा केलाय. 4 नंबर घ्या मॅडम. मोनिका मॅडम, 4 नंबर घ्या. हो, व्हिडिओ 4 4 नंबरचा नंबर घेऊ घ्यायचा का? आहे. हम्म. ओके ओके. पाण्याचा ग्लास घेऊन बसायचं आहे. सगळ्यांनी माईक म्यूट करायचं आहे. काय झालं सुलक्षणा मॅडम, व्हिडिओ अडकला? सुलक्षणा मॅडम, व्हिडिओ अडकला का? हम्म. चला, मीच शेअर करते. नाही, माझा ह्या लॅपटॉप वरनं मला शेअर साऊंड करून बघते. ओके. तर डाव्या आता आपण हाताच्या ओंकार ध्यानाचे जे काही तळहातावर पाण्याचा खास ग्लास ध्यान ठेवा प्रकार किंवा केलेले आहेत, छोटंसं भांड ठेवा. त्याच्यात वॉटर अफर्मेशन रोज करायचं आहे. त्याच्या तोंडावर उजवा हात आधी ठेवा. बघून घ्या थोडस. आणि पंचकोश शुद्धीसाठी हे स्क्रीनवरचं चित्र अफर्मेशन बघून दिले. घ्या. हे ओंकार ध्यानाने होणार आहे, आपोआप होणार आहे. या कारण ओंकार हा अफर्मेशन्सनी सृष्टीचा आपण या साऊंड आहे. ग्लासमध्ये पाण्यामध्ये आधी ओंकाराचे थोडस बघा. व्हायब्रेशन सोडत आहोत. आधी डोळ्यांनी बघून घ्या नाही, ठीक आहे, मी आणि केलंय मग शेअर. असं ओके ओके, मी केलंय. इमॅजिनेशन करायचं आहे की पाण्यावर ओम उठलेला आहे. ओंकार ओम ध्यान आणि जेव्हा करतो त्यावेळेला स्त्रीयंत्र पाण्यावर पाण्यावर स्त्री यंत्र उमटतात. आपण जर 30 उठतं हे ओंकार म्हणत सायंटिस्टनी राहिलो सिद्ध तर केलेलं आहे. ओम साऊंड व्हायब्रेशन ज्या वेळेला आपण पाण्यावर सोडतो त्यावेळेला स्त्रीयंत्र उमटतं. स्त्रीयंत्र हे खूप रहस्यमय जॉमेट्रिकल फिगर आहे. यामध्ये 9 ट्रायंगल्स असतात. हे सगळं आता डोळे झाकून इमॅजिन करायचं आहे. डोळे झाकून मी जे काही बोलत आहे ते पाण्यावर ओंकाराने उमटत आहे. हे चित्र बघायचं आहे, फील करायचं आहे. अशा भावनायुक्त पाणी आपण तयार करत आहोत. श्रीयंत्रामध्ये 4 अपवर्ड ट्रायंगल्स असतात जे शिवाला रिप्रेझेंट करतात आणि बॅकवर्ड खालीलच्या डायरेक्शनला जाणारे 5 ट्रायंगल्स असतात. ते शक्ती रिप्रेझेंट करतात.
आणि असे एकंदर 43 ट्रायंगल्स छोटे छोटे त्यामध्ये असतात की जे कॉस्मॉसला रिप्रेझेंट करतात. त्यामुळं ओंकाराचं अफर्मेशन पाण्याला पण देत आहोत. या आता पाण्याच्या भांड्यामध्ये श्रीयंत्र उमटलेलं आहे. मस्क्युलाइन एनर्जी म्हणजे शिव आणि फेमिनाइन एनर्जी म्हणजे शक्ती, अशा दोन्ही ऊर्जांचा, शिवशक्तीचा मिलाफ या पाण्यामध्ये झालेला आहे आणि पूर्ण ब्रह्मांडातील सर्व तत्व या पाण्यात अवतरली आहेत. ओम हा ब्रह्मांडाचा स्वर आहे आणि या ओंकारातून ही सगळी शक्ती, सर्व प्रकारच्या ऊर्जा आणि सर्व प्रकारची तत्व या पाण्यामध्ये अवतरली आहेत. धन्यवाद अशा अमृतमय पाण्याला. धन्यवाद अशा अमृतमय पाण्याला. हे पाणी आता इतकं चार्ज झालं आहे, जादूमय झालं आहे की माझे सर्व पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश हे सर्व शुद्ध झाले आहेत. माझे पाची कोश धष्टपुष्ट झाले आहेत. ओंकारमय पाणी माझा अन्नमय कोश, माझा म्हणजे ब्रह्मांडाचा, अहम ब्रह्मास्मी म्हणजे या ब्रह्मांडातील सर्व अन्नमय कोश, वृक्ष, वेली, प्राणी, पशु, पक्षी, सर्वांचं शरीर, जे काही दृश्य जगत आहे, जे काही आत्म्याची सुप्त अवस्था आहे, ग्रह, नक्षत्र, तारे, आकाश, पंचतत्व, अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश, हा सर्व अन्नमय कोश शुद्ध झाला आहे आणि धष्टपुष्ट झाला आहे. या पाण्याने पूर्ण अन्नमय कोश रिस्ट्रक्चर, रिबिल्ड झाला आहे.
या ओंकारातल्या ओनी जागृत अवस्थेतील म्हणजे सर्व दृश्य ब्रह्मांडातील अन्नमय कोश शुद्ध झाला आहे, पुष्ट झाला आहे. प्राणमय कोश माझा पूर्ण स्वच्छ आणि हिल झाला आहे. माझ्या अन्नमय कोशातून जी स्पंदन बाहेर पडत आहेत, अतिशय सुंदर स्पंदन माझ्या अन्नमय कोशातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे प्राणमय कोश सुद्धा स्वच्छ, सुंदर, धष्ट आणि पुष्ट झाला आहे. आणि हे दोन्ही कोश धष्ट पुष्ट शुद्ध झाल्यामुळे मनोमय कोश सुद्धा धुवून स्वच्छ झाला आहे. माझ्या मस्तिष्कामध्ये सुंदर विचार होत आहेत. सर्व रस भावना शुद्ध झाल्या आहेत. विचार शुद्ध झाले आहेत. यामुळे बनणारा मनोमय कोश धष्ट पुष्ट झाला आहे. आणि या सर्वांमुळे विज्ञानमय कोशही नवीन जन्म घेतला आहे. माझी अंतर्ज्ञान शक्ती मला ज्ञान सहज मिळत आहे. जे जे ज्ञान मला हवं आहे ते माझ्यापाशी मिळत आहे. आणि या सर्वांमुळं माझा आनंदमय कोश आता स्वच्छ, सुंदर, धष्ट पुष्ट झाला आहे. सर्व पंचकोश सुदृढ, स्वच्छ, सुंदर झाले आहेत. हे ओंकारमय, हे स्त्री यंत्रयुक्त पाणी मी आता प्राशन करत आहे. सर्व ओंकारयुक्त पाणी मी आता पीत आहे आणि माझ्या जीवनात जादू घडत आहे. माझ्या शरीरातील पेशिका, सेल्स आणि सेल्स, DNA आणि DNA आता बदलत चालले आहेत. सर्व नवीन चैतन्य सळसळत आहे. सर्व पंचकोशात शरीरमय, प्राणमय, मनोमय, बुद्धिमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश माझे रिबिल्ड झाले आहेत, रिजुविनेट झाले आहेत. त्यांनी रीबर्थ घेतला आहे. मी माझ्या कॉन्शियसनेसची हायेस्ट लेवल गाठली आहे. माझी चेतना अतिशय हायर स्तरावर पोचलेली आहे. माझा रीबर्थ झाला आहे. मी स्वच्छ, सुंदर, पांढरा प्रकाश या अस्तित्वात अनुभवत आहे. माझं अस्तित्व आता प्रकाशमय झालं आहे, ओंकारमय झालं आहे. धन्यवाद या पाण्याला, धन्यवाद या पाण्याला. You know, if you practice speaking in English for 20 तर चला आता आपलं हे ध्यान झालेलं आहे. बाहेर येऊ शकता तुम्ही ध्यानातून. आणि हे जे ध्यान आहे ते फक्त 12 मिनिटाचं आहे. पण या 12 मिनिटाच्या ध्यानामध्ये खूप इफेक्ट येणार आपले अफर्मेशन घातले. वॉटर थेरपी वापरली आहे, पण पंचकोश क्लिन्झिंग पण आहे. आणि हे फार महत्वाचं आहे. कॉन्शियसनेसच्या पण अफर्मेशन्स टाकले. ऍक्च्युली हे लेयर जसे आपण क्लीन्स करणार आहोत, डिलीट मारणार आहोत आपले पॅटर्न, काही विचार, काही इमोशन्स, ते तसं आपली चेतना वाढत जाणार आहे. आणि नुसती चेतना वाढणार नाही, तर हे आपले जे काही आपण शरीर, 7 शरीर किंवा 7 ऑरा लेयर बघितले, ते शुद्ध होऊन कॉन्शियसनेस वाढणार आहे. आणि इतक्या सुंदर या गोष्टी आहेत. तर जे ओंकार साधना आणि सकाळचा कोर्स करतील
त्यांना मी सांगते पाण्याची थेरपी वापरतच चला प्रत्येक वेळेला, आणि मॅनिफेस्टेशन प्रत्येक ध्यानाच्या वेळेला वापरत चला. आणि ओंकाराचं जे काही महत्व आहे ते पण व्हिडिओ बघा. हे ध्यानाचे व्हिडिओ मी आज टाकले, पण मागं जेव्हा जेव्हा मी सेशन घेतलेले जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये, तर त्याचे व्हिडिओ नक्की बघा. आज मी तुम्हाला शिकवले कसे व्हिडिओ बघायचे. हे व्हिडिओ बघून घ्या, कारण त्यात बरंचसं ओंकाराचं सायन्स, त्यातलं बेनिफिट हे डिस्कस केलेत. ते बसा. आता आपल्याला महत्वाचे संकल्प करायचे या ओंकार ध्यानाच्या कोर्सचे. मुद्दाम बाजूला ठेवले होते. कारण त्यावेळेला आपण भाग 1 व आता जो भाग 3 सुरू केलाय त्याच्यावर बघितले. आता तोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ बघून घेणं अपेक्षित आहे. आणि 9 एप्रिलला प्रतिपदा आहे. तर अमावस्येनंतरची प्रतिपदा आहे. त्यामुळं खूप आपल्याला सुंदर रिझल्ट येणार आहेत. अमावस्येला 2 वेळा मिळतात. त्याच्या आधी तुम्ही लिहून ठेवा. आता एक मीटिंग मी घेईन. बघू उद्या जमलं तर उद्या, नाही तर परवा. आणि हे संकल्प रेडी ठेवू आपण 7 पर्यंत, रविवारपर्यंत. म्हणजे तोपर्यंत तुम्ही व्हायब्रेशन्स नेचरमध्ये सोडायला लागा, आणि मग प्रतिपदा करताना त्यावेळेला लेफ्ट नॉस्ट्रिलवर आपण हे संकल्प, आज तुम्ही व्हिडिओत ऐकलेत रिझल्ट संकल्पाचे, तर हे करायचं आहे. तर ते जरूर करायला सुरुवात करा आता ही व्हिडिओ बघून. या व्हिडिओत सांगितलं जसं पाण्यावर श्रीयंत्र उमटलंय. श्रीयंत्र म्हणजे कॉस्मिकच सगळं. हे समजून घ्या, सगळं अध्यात्म आहे. आपल्याला धार्मिकता नाही ठेवायची, देव देवता हे नाही आहे. इथे सायन्स आहे, ते ऐकायचंय. हे श्रीयंत्र म्हणजे एक्झॅक्टली काय, श्रीयंत्रात पॉवर काय आहे, कॉस्मिक जे काही सांगितले ते ऐकून घ्या. मग ते पाण्यात रोज फील करा. धार्मिकता ठेवू नका, भाव ठेवू नका. देवी, श्रीदेवी हे सगळं आपण आहोत. तर ती शक्ती त्या पाण्यात आलेली आहे. हे उमजून कॉस्मिक मध्ये जे काही पॅटर्न्स आहेत, ते ट्रायंगल्स आहेत, त्यांनी काय होतं सकाळच्या कोर्स, आणि हे वापरून तो संकल्प पाण्याच्यासाठी काय म्हणायचंय, पाणी ढवळताना आपण ओंकार साधनेला काय म्हणणार आहोत, सकाळच्या कोर्सला काय म्हणणार आहोत, हे संकल्प पेरायला सुरुवात करा. आणि ओंकार म्हणजे हा ध्वनी आहे, बेसिकली ध्वनी आहे. आणि सगळं जे सृष्टीचं सत्य ते फक्त ध्वनी आणि प्रकाश, त्यातूनही ध्वनी. कारण आपली सगळी उत्पत्तीच त्या साऊंड मध्ये झाली, आणि आपली ही सतत उत्पत्ती चालू असते, नष्ट होत असते, चालू असते, नष्ट, प्रत्येक ह्याला. आणि मग ही उत्पत्ती म्हणजेच साऊंड आहे. म्हणून हा साऊंड आपलाच साऊंड आहे. तो आपलं जे काही डिझॉल्विंग आहे, निर्मिती आहे, जन्म घेतोय, मृत्यू सेकंदाला, मी सांगितलंय सकाळी, इलेक्ट्रिकल वेव्ह, साईन वेव्ह. तर ह्याचा हा साऊंड आहे. जी कंपन आहेत ही निर्मिती आणि नष्ट होण्याची, ह्याचा जो व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आहे तो म्हणजे ओंकार आहे. म्हणजे आपलाच हा साऊंड आहे. आणि आपण हा ज्या वेळेला ओंकार म्हणतो त्यावेळेला त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होतो. म्हणजे आपण सगळे पॅटर्न डिझॉल्वच करतो ना शेवटी. 4 अवस्थेतला आपलं तुरीय अवस्था. नुसता ओंकार म्हणण्याने सुद्धा इतके फायदे आहेत. तर हे सगळं सांगायचं होतं. तर व्हिडिओ बघायला सुरुवात करा, संकल्प पेरायला सुरुवात करा. चला, सगळ्यांना धन्यवाद आल्याबद्दल. आणि